ट्युशन टीचरला पप्पाने बेंचवर, रोज पण पप्पा टीचर सोबत, मी त्यांना रोज बघायचो. ट्युशन टीचरला पप्पा क्लासरूममध्ये बेंचवर. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. 9वीमध्ये मी पास झालो आणि मला उन्हाळ्यात 10वीचं ट्युशन लावलं. ट्युशन टीचर दीपाली मॅम होत्या. एक दिवस मला ट्युशनमध्ये सोडायला माझे पप्पा आले. सकाळी सकाळी ट्युशनमध्ये कोणीही नव्हते. बाहेर ट्युशन टीचर उभी होती. माझे पप्पा आणि ट्युशन टीचर दोघांचं बोलणं सुरू होतं. नंतर ट्युशनमध्ये बाकी सर्व मुले आले आणि नंतर माझे पप्पा निघून गेले. दुसऱ्या दिवशी परत पप्पा मला सोडायला आले. पप्पा मला सोडायला रोज पण येत होते. मी पप्पाला सांगायचो की मी जाईल ट्युशनला मित्रासोबत. तरी पण पप्पा मला म्हणायचे, नाही, मी येतो तुला सोडायला. मला सोडायला आल्यावर पप्पा ट्युशन टीचरसोबत बोलत बसायचे. त्यांचं बोलणं जवळपास अर्धा तास चालायचं. ते बोलत असताना मला दूर थांबायला सांगत होते. मला आता समजलं होतं की पप्पा आणि टीचरमध्ये काहीतरी. एक दिवस तर हद्दच झाली. मला पप्पाने सकाळीच आवरायला सांगितले. मी पप्पाला म्हणालो, अजून तर खूप वेळ आहे ट्युशनला. पप्पा म्हणाले, आज लवकर आहे तुझं ट्युशन, मला फोन आला होता. पप्पा मला घेऊन लवकरच गेले, पण तिथे कोणीही नव्हतं. फक्त ट्युशन टीचर दीपाली मॅम होत्या. पप्पाने मला बाजूला बसायला सांगितले. थोड्या वेळाने पप्पा आणि ट्युशन टीचर आतमध्ये गेले. मी बाहेरून बघितले की ट्युशन टीचर बेंचवर होती आणि पप्पा. त्यांना असं बघून मी तर अचंबित झालो होतो. थोड्या वेळाने पप्पा बाहेर आले आणि ते घरी गेले. नंतर मी ट्युशन टीचरला विचारलं, मॅम, तुम्ही आणि पप्पा सकाळी बेंचवर काय? टीचर थोडी दचकली आणि मला म्हणाली, तू बघितलं का आम्हाला? मी म्हणालो, हो मॅम. दीपाली मॅम थोड्या विचारात पडल्या आणि नंतर त्या मला म्हणाल्या, काही नाही, तू जा. पप्पा रोज पण मला सोडायला यायचे आणि ट्युशन टीचरला क्लासरूममध्ये बेंचवर. मी एक दिवस मम्मीला याबद्दल सांगितलं. नंतर मम्मी पप्पाला खूप बोलली आणि त्यानंतर पप्पा कधीच मला ट्युशनला सोडायला आले नाही. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.